लास्ट लेक्चरला आपण जे केलं होतं ते आठवतंय? नाउन्स केली होती आपण, नाउन्सनी स्टार्ट केलंय. आपण पहिल्या लेक्चरला कॉमन नाउन, प्रॉपर नाउन बघितलं होतं. त्याच्यानंतर मागच्या वेळेला आपण कलेक्टिव्ह नाउन्स बघितली होती. कलेक्टिव्ह नाउन आणि अजून कुठला प्रकार बघितला होता? व्हेरी गुड, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स. त्यामुळे आपले आतापर्यंत नाउन्सचे 4 टाईप झालेले आहेत. करेक्ट. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आणि कलेक्टिव्ह नाउन. येस. आता आपल्याला एकदा लेक्चर स्टार्ट झालं 6 वाजले की थोडीशी रिव्हिजन करू की कुठली नाउन्स कुठली असतात. एका वाक्यात आपण सगळ्या नाउन्सची रिव्हिजन करू आणि मग आजच्या नवीन टॉपिकला स्टार्ट करू. ओके. सो वी विल स्टार्ट अवर लेक्चर. फर्स्ट आपण कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन शिकलो होतो, ज्याच्यामध्ये कॉमन नाउन ही जनरल टर्म असते. बॉय, गर्ल, सिटी हे कॉमन नाउन्स झाले. प्रॉपर नाउन म्हणजे स्पेसिफिक नेम. आपण तेव्हा स्पेसिफिक नेम्समध्ये बघितलेले होते. फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलीचं नाव आहे तर दॅट इज स्पेसिफिक नेम. सिटीचं नाव आहे फॉर एक्झाम्पल पुणे, मुंबई, ही प्रॉपर नाउन्स झाली. सिटी हे कॉमन नाउन झालं. इंडिया हे प्रॉपर नाउन झालं. कंट्री हे कॉमन नाउन झालं. ओके. आणि आता हे कॉमन आणि प्रॉपर बद्दल झालं. त्याच्यानंतर आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स बघितली होती, विच रिप्रेझेंट फिलिंग, जे आपल्याला सेन्स करता, म्हणजे जे आपल्याला दिसत नाही किंवा ज्याचा आपल्याला वास येऊ शकत नाही, विच वी कांट स्मेल, विच वी कांट सी ऑर हिअर, असे जे फिलिंग्स असतात ते सगळे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्समध्ये येतात. फॉर एक्झाम्पल अँगर, फिअर, हॅपीनेस, ही जी काही आहेत ही ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्समध्ये जातात. आणि कलेक्टिव्ह नाउनमध्ये आपण बघितलं होतं अ ग्रुप ऑफ पीपल, जिथे ग्रुप असेल, क्र्यू, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या कलेक्टिव्ह नाउन्समध्ये येतात. जिथे एखाद्या नाउन्सचं कलेक्शन असतं त्या ठिकाणी आपण कलेक्टिव्ह नाउन्स यूज करतो. ओके. आता आपल्याला नेक्स्ट 2 टाईप्स शिकायचे आहेत. आज जे पहिले आपण शिकणार आहे ते आहे सिंग्युलर नाउन. मी माझा स्क्रीन प्रेझेंट करते. स्क्रीन प्रेझेंट होतोय की नाही एकदा सांगा. ओके. इज माय स्क्रीन विजिबल? Okay, very good. Now, first we will start with singular noun. So what is a singular noun? It is a word that names one person, place, thing or idea. यापैकी काहीही गोष्ट असेल, एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, प्लेसचं नाव असेल, थिंगचं असेल, आयडियाचं असेल, तर ते आपण सिंग्युलर नाउन मध्ये घेतो. अ वर्ड म्हणजे एक सिंगलच असतं फक्त, ते ती क्वांटिटी त्याची एकच असेल. फॉर एक्झाम्पल स्नेक, लेटर, गर्ल. आता गर्ल हे कॉमन नाउन सुद्धा आहे आणि त्याच्याबरोबर ते सिंग्युलर नाउन सुद्धा आहे. ओके. जसं आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं, आपण मॅथ्स आणि सायन्समध्ये पर्टिक्युलरली सांगू शकतो जर 4 टाईप्स असतील तर कुठल्या टाईपमध्ये काय येतंय ते. पण ह्या केसमध्ये आपल्याला एकच नाउन असेल जे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन सुद्धा असतं, कॉमन नाउन सुद्धा असतं. ॲब्स्ट्रॅक्ट असेल त्याच्याबरोबर प्रॉपर कमी वेळा असतं. ॲब्स्ट्रॅक्ट बाकी कशात साधारणतः येत नाही, पण कलेक्टिव्ह नाउन्स असतात जी कॉमन मध्ये सुद्धा येऊ शकतात. ओके. त्याप्रमाणे ते सिंग्युलर नाउन हे कॉमन नाउन सुद्धा असू शकतं किंवा प्रॉपर नाउन मध्ये सुद्धा असू शकतं. ओके. सो नाव फाइंड अ सिंग्युलर नाउन ऑर नाउन्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता ह्या सेंटेन्स मधलं तुम्हाला सिंग्युलर नाउन शोधायचंय. आधी नाउन शोधूया आपण आणि मग त्यातलं सिंग्युलर आहे की नाही ते आपण बघू. द डॉग रॅन डाऊन द स्ट्रीट. तर आता ह्यातली नाउन कुठली आहेत? एक आहे की 2 आहेत आधी? द डॉग रॅन डाऊन द स्ट्रीट. येस, डॉग एक आहे, डॉग सिंग्युलर आहे, स्ट्रीट सुद्धा सिंग्युलर आहे. व्हेरी गुड. 2 नाउन्स आहेत या सेंटेन्स मध्ये, डॉग आणि स्ट्रीट. व्हॉइस ब्रेकिंग, सगळ्यांना प्रॉब्लेम येतोय आवाजाचा?
ओके, स्ट्रीट कॉमन नाउन आहे. ओके, नाउ नेक्स्ट, an elephant is a huge animal. An elephant is a huge animal. सेकंड सेंटेन्स मध्ये काय आहे? an elephant fell on a huge, an elephant is a huge animal. एलिफंट करेक्ट. एलिफंट आहे आणि ॲनिमल आहे का नाउन? करेक्ट. सो इथे एलिफंट आणि ॲनिमल हे दोन्ही नाउन्स झाले, विच आर कॉमन नाउन्स. ओके, नाव आता हे आपण सगळे जे कुठले बघितले होते हे सिंग्युलर नाउन्स होते. नाव कमिंग टू प्लुरल नाउन्स. A plural noun is a word that names more than one person, place, thing or idea. सिंग्युलर नाउन मध्ये आपण एकच पर्सन, प्लेस, थिंग और आयडिया बद्दल बोलत होतो. प्लुरल नाउन मध्ये आपण मोर दॅन वन, एकापेक्षा अनेक गोष्टींबद्दल बोलणार आहे, म्हणून त्याला आपण प्लुरल असं म्हणतो. सो आता स्पेशल रूल फॉर प्लुरल. आता आपण जी प्लुरल नाउन्स करतो, फॉर एक्झाम्पल जर मी म्हणलं असतं की कॅट अँड एलिफंट आर ॲनिमल्स, तर ह्याच्यामध्ये ॲनिमल्स हा वर्ड आपण यूज केला, बरोबर. तर तिथे ॲनिमल्स हे प्लुरल झालं असतं. कॅट्स प्लुरल आहे, त्याच्यानंतर एलिफंट्स केलं असतं तर ते प्लुरल होतं. तर आता ह्याच वेनी आपण बघूया की प्लुरल्स फॉर्म कसे करतात वर्ड. ओके, तर स्पेशल रूल्स आहेत काही जेव्हा आपण प्लुरल फॉर्म करतो. यू शुड ऍड ES if the noun ends with SH, CH, SS or X. एक्झाम्पल घेऊया आपण. सपोज तुमचा वर्ड आहे बुश. ओके, बुश असं छोटस प्लांट असतं बुश म्हणजे. तर आता बुश हा जर वर्ड असेल तर आपण असं करतो का? मी लिहून दाखवते चॅट बॉक्स मध्ये. बुश हा वर्ड आहे आणि आपण त्याला डिरेक्टली एस लावतो का? तर नाही, आपण त्याच्या इथे काय करतो? बुशेस. तर आता हा ES कुठे लावायचा? आता तुम्हाला बुश हा वर्ड माहिती होता, समोर लिहिलेला होता म्हणून तुम्हाला कळलं, बरोबर. पण समज एखादा नवीन शब्द वाचला आणि तिथे कन्फ्युजन झालं की काय लावायचं याला, एस की ES, तर हा एक साधा आपण रूल लक्षात ठेवायचा की जे नाउन SH, CH, SS, S किंवा X या एस नी प्रोनाउन्स होणाऱ्या शब्दांनी जिथे नाउन्स एंड होतील त्याच्या एंडला आपण ES लावून त्याचा प्लुरल फॉर्म तयार करतो. ओके, फॉर एक्झाम्पल आता बस. बसच्या वेळेला आपण जेव्हा प्लुरल करतो तेव्हा असं नाही करत, आपण बसेस करतो, त्याला ES लावतो. ओके, समजलंय हे रूल? लक्षात राहील जेव्हा कुठलाही नवीन वर्ड असा यूज कराल ज्याच्यामध्ये एंडला ह्यापैकी काही असेल, S, X, CH याच्यापैकी काही असेल, SH पैकी काही असेल, तर त्याच्या पुढे ES लावणार आपण. नाउ नेक्स्ट, you should add ES if the noun ends with O. टोमॅटोज, पोटॅटोज याची स्पेलिंग आपण कशी करतो? आता टोमॅटो हा समज वर्ड असेल तर असं करतो का? टोमॅटोज असं नाही होत आपलं, आपण ES लावतो, बरोबर. टोमॅटोज, परफेक्ट. तर आता टोमॅटो, पोटॅटो ह्याच्या शेवटी आपण ES लावतो. द नाउन विच एंड्स विथ O, त्याच्या पुढे सुद्धा आपण ES लावणार. व्हेरी गुड. अजून एक बघूया पुढचा रूल काय आहे. यू शुड चेंज द Y to an I and add ES if the singular noun ends in a consonant and a Y. ओके, सो आता जेव्हा कुठलंही नाउन सपोज Y मध्ये एंड होत असेल तर त्याच्या पुढे आपण IES करतो. ओके, जेव्हा Y मध्ये एंड होईल एखादं नाउन तर त्याच्या पुढे लावताना आपण प्लुरल करताना त्याच्या फॉर्म मध्ये IES हे ऍड करणार. समजलं? व्हेरी गुड. आता पुढचा जो रूल आहे,
change the F to a V and add ES if the singular noun ends with an F. with a F म्हणजे काय की आता लीफचं काय करता लीफचा प्लुरल काय असतो फॉर्म नाही लीव्स असा होतो तेच त्याने सांगितलंय लीव्स ओके कारण जो एफ असेल सपोज वर्डच्या एंडला एफ असेल तर त्याचा व्ही करायचा आणि पुढे ई एस लावायचा म्हणून लीव्स झालं आता ह्या वर्डचे लीव्सचे हा एक वर्ड आहे लीव्स म्हणजे पानं झाडाची अनेक पानांसाठी आपण लीव्स हा वर्ड यूज करतो त्याच्याप्रमाणे लीव्ह हे वर्ब पण आहे टू लीव्ह म्हणजे काय मीनिंग माहितीये टू लीव्हचं टू लीव्ह म्हणजे जाणे ओके जसा लीव्स हा प्लुरल फॉर्म आहे तसं त्यामुळे असा जर तुम्ही हा वर्ड यूज केला फक्त लीव्ह तर हे वर्ब म्हणून घेतलं जाईल टू लीव्ह जाणे ह्या अर्थी लीव्ह म्हणून घेतला जाईल वर्ड त्यामुळे जेव्हा लीव्हचं पानांसाठी प्लुरल करतो आपण झाडाच्या पानांसाठी तर त्या लीव्हचं जेव्हा लीव्स करायचं असेल तेव्हा कंपल्सरी त्याच्या पुढे लीव्ह ई नंतर एस लावणं आपल्याला गरजेचं आहे तेव्हाच कळेल की तुम्ही झाडाच्या पानांबद्दल बोलताय ते एक प्लुरल नाउन आहे अँड नॉट अ वर्ब करेक्ट सो नाव नेक्स्ट तसंच एक सेकंड एक्झाम्पल त्यांनी दिलंय वोल्व्स आणि लास्ट एकदम सोपं जस्ट ऍड एस इफ द सिंग्युलर नाउन एंड्स इन वॉवेल अँड वाय ओके सो आता इथे जेव्हा वॉवेल आणि वाय आलाय म्हणजे टर्कीच्या जागी टर्कीज केलं आपण कधी तर वॉवेल आला होता ईच्या आधी वाय आला होता ई वाय असं एंडला आलं होतं म्हणून आपण तिथे काय केलं फक्त ई वाय एस असा फॉर्म करून टाकला टर्कीचा असा सपोज वर्ड होता टर्की आणि त्याच्या पुढे मागे काय होतं ई वाय म्हणून आपण तिथे टर्कीज केलं आणि वरती जी केस होती जो आपण मधल्या एका शिकलो रूल मध्ये तिथे आपण वायच्या ऐवजी आय ई एस केलं का तर तिथे वायच्या आधी कन्सोनंट होतं वॉवेल नव्हतं वॉवेलची लिस्ट तुम्हाला माहिती आहे ना कोणी मला चॅटबॉक्स मध्ये लिहून पाठवेल वॉवेलची लिस्ट परफेक्ट ए ई आय ओ यू हे वॉवेल्स असतात आणि बाकीचे जे उरलेले लेटर्स आहेत उरलेले अल्फाबेट्स आहेत दे ऑल आर कन्सोनंट्स बरोबर त्यामुळे कन्सोनंट आणि वाय आला तर आपण त्याचा प्लुरल फॉर्म करताना आय ई एस करतो आणि सपोज हा आणि वॉवेल आणि वाय आला तर आपण त्याचा प्लुरल फॉर्म करताना फक्त एस ऍड करतो व्हेरी गुड कळलं सगळ्यांना नक्की इथपर्यंत सिंग्युलर आणि प्लुरल नाउन्स नाव some nouns do not change at all deer to deer fish to fish बरोबर त्याच्यानंतर some nouns change into different words child to children person to people म्हणजे आता सिंगल चाइल्ड असतं आपण चाइल्ड हे सपोज सिंग्युलर घेतलं तर तुम्ही चाइल्डचा प्लुरल असं करता का चाइल्ड्स नाही चाइल्डचा प्लुरल काय होतो चिल्ड्रेन होतो याला कुठलाही रूल नाहीये याच्या मागे कुठलाही रूल नाहीये नाही ई एस नाहीच ऍड केला आपण ई एन ऍड केला आर ई एन ऍड केला त्यामुळे कुठलाही रूल नाहीये हे जनरल वाचून आपल्याला समजून घेण्याची गोष्ट आहे ओके पर्सन सिंग्युलर पर्सन असतं एकच माणूस असतो अनेकच्या वेळेला आपलं काय होतं पीपल होतं पर्सन्स हा वर्ड खूप रेअरली यूज केला जातो जास्ती करेक्ट कुठला वर्ड आहे तर तो आहे पीपल इफ देर इज मोर दॅन वन पर्सन वी यूज द वर्ड पीपल ओके find a plural noun or nouns in the following sentences the jar was filled with pennies the jar was filled with pennies करेक्ट ते प्लुरल नाउन आहे आय ई एस नाउन तयार झालंय द स्टुडंट्स युज्ड पासेस इन द हॉल द स्टुडंट्स युज्ड पासेस इन द हॉल यातली प्लुरल नाउन्स कुठली आली पासेस स्टुडंट्स नाहीये
स्टुडंट्स नाउन आहे ना? येस, स्टुडंट सुद्धा नाउन आहे. फक्त ते कुठल्या ग्रुप प्लुरल नाउन तर ते आहेच आहे. शिवाय ते कॉमन नाउन आहे, ते कलेक्टिव्ह नाउन सुद्धा आहे. ग्रुप ऑफ पीपल विथ सेम प्रोफेशन जे शिकत आहेत त्यांना आपण स्टुडंट्स म्हणतो. बरोबर? त्यामुळे स्टुडंट्स हे कलेक्टिव्ह नाउन झालं, कॉमन नाउन झालं, प्लुरल नाउन मध्ये सुद्धा ते आलं. व्हेरी गुड. मग आता त्याच्यानंतर देअर वेअर फिश इन द वॉटर. देअर वेअर फिश इन द वॉटर. थर्ड सेंटेन्सचं काही देअर वेअर फिश इन द वॉटरचं करेक्ट. स्टुडंट्स होतं वरती आणि पासेस होता. आता थर्ड सेंटेन्स मी समोर ठेवते परत तुमच्या. देअर वेअर फिश इन द वॉटर. याच्यामध्ये काय आहे प्लुरल नाउन? फिश. या केसमध्ये तुम्हाला कळलं फिशचं सिंग्युलर पण फिशच असतं. फिश करेक्ट आन्सर आहे. फक्त तुम्हाला कळलं कसं की फिश हे प्लुरल म्हणून वापरलंय? व्हॉइस सगळ्यांसाठी ब्रेक होतोय. ओके, फॉर सम काही जण नाही म्हणतात, काही जण हो म्हणतात. ओके, मी चेक करते परत एकदा. आता येतोय? आता येतोय ना? ओके, ठीक आहे. ओके, नो प्रॉब्लेम. मग हा, आता मला सांगा तुम्ही फिश हे ह्या केसमध्ये प्लुरल नाउन हे कसं ओळखलं? सिंग्युलर नाहीये आणि प्लुरल आहे. इज देअर एनी स्पेसिफिक हिंट इन द सेंटेन्स जी तुम्हाला सांगतेय की हे प्लुरल नाउन आहे आणि सिंग्युलर नाहीये? नाही, एसएचच्या एंडला आपण ES लावून केलं असतं फिशेस. मग ते सिंग्युलर पण असू शकेल ना. तर आता इथे काय आहे, या सेंटेन्स मधलं व्हर्ब कुठलंय माहितीये तुम्हाला? व्हर्ब देअर वेअर फिश इन द वॉटर हे सेंटेन्स समोर ठेवा आणि त्यातलं मला व्हर्ब चॅटबॉक्स मध्ये लिहून सांगा. व्हर्ब झालीये तुमची आधी. देअर वेअर फिश असं लिहिलंय ना. वेअर करेक्ट. देअर वेअर म्हणजे त्यातलं वेअर हे व्हर्ब आहे आणि सपोज एक फिश असता तर तिथे व्हर्ब फॉर्म यूज केला असता वॉज. देअर वॉज अ फिश असं जर आलं असतं ना, देअर वॉज अ फिश, तर तिथे आपल्याला कळलं असतं की ते सिंग्युलर आहे. पण इथे देअर वेअर आलं, WERE हा जो फॉर्म आला त्याच्यामुळे आपल्याला कळलं की ते प्लुरल आहे. करेक्ट. समजलं नक्की आता सगळ्यांना की आपण त्याला का प्लुरल म्हणलं आणि एकाला का सिंग्युलर म्हणू शकतो? तर जेव्हा नाउन ह्या पद्धतीचं असतं तेव्हा आपल्याला ते व्हर्ब वरून ओळखता येतं. त्यामुळे आपले नाउन्स झाले की आपण थोड्या दिवसांनी व्हर्ब सुद्धा शिकणार आहे. ओके, व्हेरी गुड. ओके, नाव आता आपले सिंग्युलर आणि प्लुरल नाउन्स झालेले. ओके, पहिल्यांदा अजून थोडी प्लुरल नाउन्सची आपण रिव्हिजन करून घेऊया. नेक्स्ट सेंटेन्स आहे द डिअर रॅन इन टू द वुड्स. द डिअर रॅन इन टू द वुड्स याच्यामधलं काय आहे प्लुरल नाउन? डिअर. आता इथे आपल्याला डिअर प्लुरलच म्हणता येईल का? डिअर प्लुरल म्हणता येईल पक्क? नाही, आपण सांगू शकत नाहीये काही. नाही सांगू शकत आहे कारण तिथे व्हर्बचा फॉर्म जो आहे ना तो रॅन केलाय. तो रॅन हा पास्ट टेन्स आहे. ओके, इथे वॉज वर सारखं काहीच नाहीये व्हर्ब. त्यामुळे इथे डिअर कॅन बी सिंग्युलर ऑर प्लुरल. जे कन्फर्म आपल्याला सांगता येईल की प्लुरल नाउन आहे ते वुड्स आहे.
वुड्सला पुढे एस लागलाय म्हणून आपण कन्फर्म सांगू शकतो की वुड्स हे प्लुरल नाउनच आहे. डिअर कॅन बी सिंग्युलर और कॅन बी प्लुरल, त्यापैकी आपण काहीच खात्रीशीर सांगू शकत नाहीये. ओके, नाउ द नेक्स्ट सेंटेन्स, डिड यू सी द पीपल. डिड यू सी द पीपल, याच्यामधलं प्लुरल नाउन काय आहे? फिफ्थ सेंटेन्स मधलं बघा आणि सांगा मला. पीपल, करेक्ट. पीपल आपण मगाशीच करेक्ट. पीपल इज अ प्लुरल नाउन. पर्सन सिंग्युलर, प्लुरल त्याचं होतं पीपल. ओके, आपण बऱ्याच वेळेला असं बघतो की काही जण असा वर्ड लिहितात, हा वर्ड चुकीचा आहे. पीपल्स हा वर्ड चुकीचा आहे. पीपल हे स्वतःच प्लुरल फॉर्म आहे. ओके, आता ती भाषा अशी इंग्लिश भाषा विचित्र होत चालली आहे की त्याच्यात लोक खूप यूज करतात पीपल्स, पण पीपल्स हा करेक्ट वर्ड नाही, कारण पर्सन हे सिंग्युलर असतं ज्याचा प्लुरल फॉर्म पीपल हा असतो. त्यामुळे पीपलच्या पुढे परत एक्स्ट्रा एस ऍड होत नाही. ओके, पीपल्स होत नाही कधीच. पीपल हा करेक्ट वर्ड आहे जो स्वतःच एक प्लुरल फॉर्म आहे पर्सनचा. नाउ नेक्स्ट, वेअर डिड द माईस गो. वेअर डिड द माईस गो, ह्याच्यामधला प्लुरल काय आहे? माईस, करेक्ट, व्हेरी गुड. माईस कशाचं प्लुरल आहे? माईसचा सिंग्युलर फॉर्म काय आहे? करेक्ट, माईस परफेक्ट आन्सर आहे, बरोबर आन्सर आहे. फक्त मला आता सांगा माईसचा सिंग्युलर. व्हेरी गुड, माऊस, करेक्ट. तर आता इथे तुम्ही बघू शकता की इथे कुठलाही रूल अप्लाय नाही झाला. नाही, रॅटचं प्लुरल रॅट्स होतं, माऊसचं प्लुरल माईस होतं. ओके, त्यामुळे इथे कुठलाही रूल अप्लाय नाही झालेला, पण माउसेस असं आपण केलेलं नाहीये. तिथे माईस हे होतं. हे त्या लँग्वेज मधली, जेव्हा इंग्लिश लँग्वेज ओरिजिनेट झाली तेव्हाच्या ह्या गोष्टी आहेत. ओके, सो त्याला कुठल्याही रूल मध्ये ते जाणार नाहीये. माऊसचा प्लुरल हे माईसच होणार. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, माय टीथ आर नाईस अँड क्लीन. माय टीथ आर नाईस अँड क्लीन, ह्याच्यामध्ये काय प्लुरल आहे? सेव्हन्थ सेंटेन्स मधला प्लुरल फॉर्म सांगा. टीथ, करेक्ट. आणि टीथचं सिंग्युलर काय आहे? टूथ, परफेक्ट, व्हेरी गुड. सिंग्युलर टूथ, एक दात जो असतो त्याला वन टूथ, प्लुरल टीथ. व्हेरी गुड. नाउ नेक्स्ट, द टोर्नाडोज रिप्ड अप द टाउन्स. द टोर्नाडोज रिप्ड अप द टाउन्स, याच्यामध्ये कुठले प्लुरल नाउन्स आहेत? दोन प्लुरल नाउन्स आहेत याच्यामध्ये. टोर्नेडोज नाहीच नाहीये. टाउन, करेक्ट. टाउन्स हे एक प्लुरल नाउन आहे. आणि टोर्नेडोज हे, टोर्नेडोजचं मीनिंग माहितीये? टाउन्स करेक्ट आहे. टोर्नेडोचं मीनिंग आता मला पुढच्या लेक्चरला तुम्ही सांगायचं. ओके, टोर्नेडोचं मीनिंग तुम्ही शोधून आणा आणि त्याच्यानंतर सांगा की तो जो OES झालेला आहे तो ES प्लुरल फॉर्म आहे की तो वर्डच तसा आहे, हे तुम्ही शोधून आणायचंय होमवर्कला. आपण आतापर्यंत असं बघितलं की तिथे द डिअर रॅन इन टू द वुड्स हे सेंटेन्स आपल्या समोर आहे की ज्याच्यामध्ये डिअर आपण सिंग्युलर एका प्लुरल हे सांगू शकत नाही, पण वुड्स प्लुरल आहे हे सांगू शकतो. तसंच या सेंटेन्सचं होऊ शकतं की नाही ते मला बघून पुढच्या लेक्चरला येऊन सांगा. ओके, नाउ सिंग्युलर प्लुरल और कुड इट बी बोथ सिंग्युलर अँड प्लुरल असं आपल्याला बघायचंय. आता जी नाउनची लिस्ट आहे त्याच्या पुढे फक्त तुम्ही चॅटबॉक्स मध्ये S और P
या दोन मध्येच आन्सर लिहा. आणि जर ते सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही असेल तर एस कॉमा पी लिहा. ओके, तर फर्स्ट आहे वुल्फ. ते सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? अख्खा वर्ड लिहित बसायची गरज नाही. एस और पी. करेक्ट, एस सिंग्युलर आहे वुल्फ. त्याच्यानंतर चिल्ड्रन. सेकंड आहे चिल्ड्रन. पी. एकाने पी टाकलंय अजून. व्हेरी गुड, करेक्ट. पी आलं, प्लुरल नाउन आहे. ओक्झेन. ओक्झेन. प्लुरल. सिंग्युलर त्याचा फॉर्म असतो ऑक्स. ऑक्सचा प्लुरल येतं ओक्झेन. डिअर. डिअर. डिअर कॅन बी सिंग्युलर और प्लुरल. दोन्हीकडे दोन्ही येते. एस कॉमा पी. करेक्ट, एस पी दोन्ही. इट कुड बी सिंग्युलर और प्लुरल. आणि त्याच्यानंतरचा वर्ड आहे मॅन. मॅन सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? मॅन सिंग्युलर आहे. आणि मॅनचा प्लुरल फॉर्म काय आहे? मॅनचा प्लुरल फॉर्म. व्हेरी गुड. मेन्स नाही, मेन. MEN, मेन. करेक्ट, मेन. आणि वुमनचा प्लुरल फॉर्म काय आहे? नो प्रॉब्लेम, इट्स ओके. वुमनचा प्लुरल फॉर्म वुमेन. व्हेरी गुड. नक्की लक्षात ठेवायचं हे. मॅन्स वुमन्स करायचं नाही. मॅनचा प्लुरल फॉर्म मेन होतो, वुमेनचा प्लुरल फॉर्म वुमेन होतो. त्याच्यानंतर सिटीज. सिटीज काय आहे? प्लुरल. सिटीचा प्लुरल होणार सिटीज. फीट. फीट. फीट सिंग्युलर आहे. काही जण पी म्हणतायत, काही जण एस म्हणतायत. फीट हा प्लुरल फॉर्म आहे, फूट हा सिंग्युलर फॉर्म आहे. मराठीमध्ये एक पाय अनेक दोन्ही पायच राहतात आपले, पण इंग्लिशमध्ये फीट हा प्लुरल होतं आणि सिंग्युलर त्याचं फूट राहतं. ओके. पीपल. पीपल काय आहे? आत्ताच आपण भरपूर मोठं डिस्कशन केलं. व्हेरी गुड. प्लुरल, कंपल्सरी प्लुरल. PS नाही, प्लुरलच आहे पीपल. पीपलचा सिंग्युलर फॉर्म पर्सन असतो. ओके, सिंग्युलर पर्सन, प्लुरल पीपल. त्यामुळे त्याच्यानंतर वुमन. वुमेन सिंग्युलर. व्हेरी गुड. आणि मग आता शीप. ते सुद्धा सिंग्युलर. काय झालं? वुमेन प्लुरल आहे, वुमेन फक्त प्लुरल. वुमेन चुकून बोलता बोलता झालं ते. वुमेन प्लुरल. वुमेन प्लुरल आहे, वुमन सिंग्युलर आहे. AN असेल तर. ओके, मग अशीच आपण डिस्कस केलं होतं, जसं मॅन मेन, वुमेन वुमेन. ओके, मध्ये कोणीतरी म्हणलं व्हॉइस इज नॉट कमिंग. येतोय आता? सगळ्यांना येत होता ना? व्हेरी गुड. ओके ओके. ओके, सो आता इथे आपलं सिंग्युलर आणि प्लुरल नाउन्स संपलेलं आहे. हे तुम्हाला आता बऱ्यापैकी कळलंय. सगळ्यांनी परफेक्ट आन्सर्स दिलेली होती, त्यामुळे काही प्रश्न नाही. आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाउन्स.
बिफोर आय स्टार्ट दॅट टॉपिक, मला तुम्हाला एक विचारायचं आहे की सपोज आपण तुमच्या टेक्स्टबुक मधला किंवा कुठलाही एखादा पॅराग्राफ काढला आणि तुमची रीडिंगची प्रॅक्टिस करून घेतली तर तुम्हाला चालेल? ओके, मग आजपासून आपण सुरू करूया. मी तुमच्या सोबत एक स्क्रीन शेअर करेन ज्याच्यावर तुम्हाला तुमचं टेक्स्टबुक असेल किंवा कुठलाही पॅराग्राफ असेल, नॉट नेसेसरीली ते कुठलं टेक्स्टबुक असेल. मी प्रेफरेबली तुमच्या टेक्स्टबुक मधले पॅराग्राफ घेईन. ते आयदर 5th असेल, 6th असेल, मराठी, इंग्लिश कुठलंही असेल, त्यातला पॅराग्राफ तुम्ही वाचायचा. ओके, आणि मग त्याच्यामध्ये आपण काय करूया, आजच्या लेक्चरला जी दोन तीन मुलांकडनं आपण वाचून घेऊ. टोटल मुलं बघते मी किती आहेत, 19 आहेत आता, म्हणजे मी सोडून 18. तर आपण 3 मुलांकडनं वाचून घ्यायचं. 3 मुलं रोज वाचतील. 6 लेक्चर्स मध्ये आपल्या सगळ्यांचं एक एकदा सगळ्यांना वाचायला मिळेल. ओके, तर ती नावं तुम्ही मला पाठवा. जे फर्स्ट 3 नेम्स येतील ते मी घेणार आणि मग त्यांची नावं मी लिहून ठेवेन. नेक्स्ट लेक्चरला पुढची 3 मुलं. आता आता नको, नंतर करूया आपण. आदिती, ओके, एक नाव मी आता लक्षात ठेवते. आदिती फर्स्ट नेम आलेला आहे एक. ओके, काही प्रॉब्लेम नाही, सगळ्यांना मिळणार आहे. धनश्री, शार्दूल, ओके, हे तिघं आज आज वाचतील. मग ओके ओके, थांबा जरा. आता पुढचे प्रमिता आणि दीपिका पुढच्या वेळेला जातील, नेक्स्ट वीक मध्ये. जर आता आज आपल्याला 1 मिनिट, सगळ्यांनी नावं नका पाठवू, थांबा. किंवा मी रॅन्डमली सिलेक्ट करू का, म्हणजे बायस नको आपल्यामध्ये? चालेल, आपण रॅन्डमली सिलेक्ट करू. गॅरंटी आहे की सगळ्यांना तुम्हाला वाचायला संधी मिळणार आहे. ओके, फक्त आजच्या जागी उद्याच्या लेक्चरला नसेल तर पुढच्या लेक्चरला कधी ना कधी तरी नक्की मिळणार. आणि त्यातून आपली जास्ती मुलांनी वाचलं तर अजूनच चांगलं आहे. मोर दॅन 3 पीपल एका वेळेला जर झाले ऍडजस्ट तर आपण घेऊया. तर आता ठीक आहे, मग आज आपण ही ऍक्टिव्हिटी करूया. आता किती वाजलेत, 6:30 झालेत, करेक्ट. लास्ट 10 मिनिट्स मध्ये आपण ही ऍक्टिव्हिटी करणार. ओके, म्हणजे एक्झॅक्टली आपण 6:45 ला स्टार्ट करू रीडिंग. ज्याला फक्त सांगितलं जाईल तो एकटाच फक्त माईक ऑन करेल, व्हिडिओ ऑन करणार नाही. फक्त माईक ऑन करायचा आणि जो पॅराग्राफ समोर असेल तर वाचायचा. ओके, नाव पुढचा दाखवते मी. एक 2 मिनिटं थांबा. काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन स्टार्ट करायचे आपल्याला. आता दिसतोय? इज इट विजिबल नाउ? व्हेरी गुड. Coming to countable nouns. So countable nouns are all the things that we can count. For example, a pen. We can have 1, 2, 3 or more pens. जे आपल्याला काउंट करता येतील त्या गोष्टी सगळ्या आपण काउंटेबल नाउन्स मध्ये टाकून देणार. फॉर एक्झाम्पल डॉग, बॉक्स, बॉटल, लिटर, डॉलर, कप, टेबल, हे सगळं आपण काउंट करू शकतो. समोर 1 टेबल आहे, 2 टेबल आहेत. काउंटेबल नाउन्स कॅन बी सिंग्युलर और प्लुरल. एक्झाम्पल, माय डॉग इज प्लेइंग और माय डॉग्स आर इटिंग. जर ही आपण दोन्ही एक्झाम्पल्स घेतली, सपोज माय डॉग इज प्लेइंग आणि माय डॉग्स आर इटिंग, तर ह्याच्यामध्ये डॉग हे काउंटेबल नाउन मध्ये येतं. इट कॅन आयदर बी सिंग्युलर और प्लुरल. ओके, आता तुम्ही बघाल की आपण एकच नाउन घेतो, डॉग, ते सिंग्युलर नाउनच्या मध्ये पण जातं, त्याच्यानंतर कॉमन नाउन मध्ये सुद्धा ते जातं आणि काउंटेबल नाउन मध्ये सुद्धा येतं. राईट, एकच शब्द, एकच वर्ड असतो, त्याला आपण नाउन हे नाव देतो आणि मग ते नाउन किती प्रकारांमध्ये मोडू शकतो ते बघा. आणि मग आता त्याच्यानंतर अनकाउंटेबल नाउन्स म्हणजे काय असतात? Uncountable nouns are substances, concepts, etc. that we cannot divide into separate elements. We are not able to count them. जे आपण काउंट करू शकणार नाही. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मिल्क. मिल्क आपण 1 लिटर म्हणू शकतो. 1 लिटर मिल्क हे आपण क्वांटिटी डिफाईन करतो. 1 लिटर, अर्धा लिटर, 2 लिटर. बट आपण जनरली सपोज मिल्कचा टँकर चालला आहे तर नुसतं बघून आपण सांगू शकतो का की किती ह्याच्यात मिल्क आहे? तर नाही, बरोबर. आणि त्याच्याऐवजी सपोज एखाद्या कुठल्या तरी चालला आहे आणि त्याच्यामध्ये खुर्च्या आहेत, तर आपण सांगू शकतो की ह्याच्यामध्ये 10 खुर्च्या आहेत, 15 खुर्च्या आहेत.
So milk will come under uncountable nouns. Money, electricity, information, music, love. म्हणजे आता अनकाउंटेबल नाउन्स मध्ये ऍबस्ट्रॅक्ट नाउन्स सुद्धा येतात. राईट, काही प्रकारची ऍबस्ट्रॅक्ट नाउन ही अनकाउंटेबल नाउन्स मध्ये कन्सिडर करू शकतो आपण. फिअर, FEAR, फिअर म्हणजे भीती असते. तर ही भीती ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे. भीती काउंट करता येते का? नाही. त्याप्रमाणेच आपल्याला म्हणून ते अनकाउंटेबल पण आहे आणि ऍबस्ट्रॅक्ट नाउन सुद्धा आहे. नाउ we usually treat uncountable nouns as singular. We use a singular verb. For example, this news is very important. Your luggage looks heavy. ओके, तर आता ही जेव्हा दिस न्यूज इज व्हेरी इम्पॉर्टंट, याच्यामध्ये आपण न्यूज काउंट करतो का? नाही. म्हणून मग तिथे आपण प्लुरल नाउन यूज, सिंग्युलर यूज केलंय. न्यूज हे न्यूजेस असं काही होत नाही. न्यूजचं तसंही सिंग्युलरच फॉर्म राहतो कायम. मिल्क असतं, मिल्क्स असतं का आपल्यामध्ये? मिल्क्स असं आपण म्हणतो का? किंवा वॉटर्स? नाही. त्याच्यामुळे जी अनकाउंटेबल नाउन्स आहेत ती मोस्टली सिंग्युलर असतात. ओके, असं खूप रेअरली एखादं एक्सेप्शन असू शकेल की अनकाउंटेबल आहे आणि आपण त्याचा प्लुरल फॉर्म यूज करतो, पण एकदम कमी केसेसमध्ये. मोस्टली काय होतं की आपण जे अनकाउंटेबल नाउन्स असतात ते सिंग्युलर नाउन मध्ये कन्सिडर करतो, आणि काउंटेबल नाउन कॅन बी सिंग्युलर ऑर प्लुरल. सो आतापर्यंत आपण काउंटेबल आणि अनकाउंटेबल मधले दोन डिफरन्स मेजर बघितले. जो फर्स्ट होता तो होता असा की काउंटेबल नाउन वी कॅन काउंट देम, अनकाउंटेबल नाउन्स वी कॅनॉट काउंट देम. सेकंड जे होतं की काउंटेबल नाउन कॅन बी सिंग्युलर ऑर प्लुरल, अनकाउंटेबल नाउन्स आर स्ट्रिक्टली सिंग्युलर. राईट, व्हेरी गुड. नाउ वी कॅन एक्सप्रेस देम इन टर्म्स ऑफ क्वांटिटी. अनकाउंटेबल नाउन्स ना आपण क्वांटिटी मध्ये एक्सप्रेस करू शकतो. अ बॉटल ऑफ वॉटर, अ ग्लास ऑफ मिल्क, अ कप ऑफ टी. काउंट करता येत नाही म्हणून त्याची अनलिमिटेड क्वांटिटी आपल्या घरी येते का? किंवा त्याची अनलिमिटेड क्वांटिटी कुठेही फिरत असते का? तर नाही. अ बाउल ऑफ राईस, जे अनकाउंटेबल नाउन्स आहेत त्यांचे आपण काय करतो, त्याला कुठली तरी मेजरेबल क्वांटिटी मध्ये टाकून देतो आणि मग त्याचा यूज करतो. ओके, सो नाउ समअप करूया आपण सगळं काय आहे ते. काउंटेबल नाउन्स आर ऑल द थिंग्स दॅट वी कॅन काउंट. फॉर एक्झाम्पल अ पेन. Uncountable nouns are substances, concepts, etc. that we cannot divide into separate elements and we are not able to count them. ओके, हा मेजर दोन डिफरन्सेस कळले तुम्हाला आता, सिंग्युलर आणि प्लुरल, काउंटेबल आणि अनकाउंटेबल. आता एक दोनच स्लाइड्स आहेत फक्त, त्या आपण बघून घेऊया. सम कधी वापरतो आपण, एनी कधी वापरतो, ह्या वर्ड्सच्या यूज साठीच्या ह्या स्लाइड्स आहेत. त्यांचा डिरेक्टली नाउनशी काही संबंध नाहीये, फक्त काहीतरी वेगळं आहे म्हणून आपण त्या दोन स्लाइड्स बघून घेणार आहोत. नाव आपण सम हा वर्ड कधी वापरतो, तर वी यूज सम विथ अनकाउंटेबल अँड प्लुरल काउंटेबल नाउन्स इन अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस अँड ऑफर्स. ते पुढचं अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस वगैरे आता लक्षात घेऊ नका. तर सम हा वर्ड आपण कुठे कुठे यूज करतो? वी यूज देम विथ अनकाउंटेबल अँड प्लुरल काउंटेबल. म्हणजे काय, आपण कधी यूज करू शकू की प्लीज गिव्ह मी सम पेन्स, प्लीज गिव्ह मी सम बुक्स. मला काही बुक्स द्या. आपण जेव्हा स्पेसिफिकली सांगत नाहीये की मला कुठली पुस्तकं हवी आहेत, इन जनरल फॉर्म मध्ये आपल्याला सपोज सांगायचं असेल तर तिथे आपण सम हा वर्ड यूज करणार. राईट, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे एनी. तो कधी येतो आपण, वी यूज एनी विथ अनकाउंटेबल अँड प्लुरल काउंटेबल नाउन्स इन निगेटिव्ह सेंटेन्स अँड क्वेश्चन्स. आता काय, प्लीज गिव्ह मी एनी बुक यू वॉन्ट. तुला जे हवं ते पुस्तक मला दे.
असं एखाद्यावर वैतागून आपण जेव्हा सांगायला जातो तेव्हा आपण मोस्टली एनी या वर्डचा यूज करतो. जेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं सांगायला जाता की प्लीज गिव्ह मी सम बुक्स, तेव्हा आपण ते चांगल्या अर्थी मागत असतो. आणि जेव्हा आपण म्हणू की त्यातलं काय पण दे, हे जे आपण मराठीमध्ये म्हणतो प्लीज गिव्ह मी एनी ऑफ बुक्स, तेव्हा आपण तिथे एनी हा वर्ड यूज करणार. नाव नेक्स्ट आहे हाऊ मच और हाऊ मेनी. तर आता आपण हाऊ मच कशासाठी यूज करतो, जेव्हा अनकाउंटेबल नाउन्स असतात. हाऊ मच वॉटर डू यू वॉन्ट, राईट. हाऊ मच वॉटर आपण म्हणतो, हाऊ मच, हाऊ मेनी वॉटर असं म्हणत नाही आपण. त्यामुळे अनकाउंटेबल नाउन्स जिथे असतात तिथे हाऊ मच यूज केलं जातं. आणि हाऊ मेनी कुठे यूज केलं जातं बघूया आपण. वी यूज हाऊ मेनी विथ प्लुरल काउंटेबल नाउन्स टू आस्क अबाउट द नंबर ऑफ समथिंग. हाऊ मेनी पेन्स डू यू वॉन्ट. ओके, तर हाऊ मच हे आपण अनकाउंटेबल नाउन्स साठी वापरतो आणि हाऊ मेनी हे आपण काउंटेबल नाउन्स साठी वापरतो, प्लुरल काउंटेबल. प्लुरल हे पण त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. ओके, हाऊ मच वॉटर शॅल आय गिव्ह, तर हे लक्षात ठेवायचं कायम. चुकून सुद्धा हाऊ मच पेन्स डू यू रिक्वायर असं नाही म्हणायचं. ते काउंटेबल आहे म्हणून हाऊ मेनी येणार आणि जे अनकाउंटेबल असेल तिथे हाऊ मच येणार. ओके, आता किती वाजलेत बघूया आपण. ठीक आहे, आपल्याकडे अजून 15 मिनिटं आहेत. आज एक्स्ट्रा वेळ मिळाला आपल्याला, तर आपण बघू 4 किंवा 5 जणांना वाचता येत आहे का जर ह्या वेळामध्ये. तर मी बुक शेअर करेन तुमच्या सोबत. आज फर्स्ट वी विल स्टार्ट विथ आदिती. ओके, आदिती चालेल. ओके, तर आपण आता सुरुवात करताना आदिती पासून सुरुवात करूया. तू वाचायला सुरुवात करशील, मी सांगेन तेव्हा तू माईक ऑन कर. वाचून झालं की मी थांब म्हणलं की माईक ऑफ करायचा. ओके, 2 मिनिटं थांबा, मी स्क्रीन प्रेझेंट करायचा आता थांबवतेय. टेक्स्ट बुकचा पार्ट समोर ओपन करते आणि मग वाचायला सुरू करा. ओके, इज माय स्क्रीन विजिबल नाउ? ओके, टेक्स्ट बुक दिसतंय? पॅराग्राफ दिसतोय तुम्हाला? ओके, मग आदिती आता तुझा माईक ऑन कर, फक्त माईक ऑन कर. केला? Yes, teacher. ओके, नाउ स्टार्ट रीडिंग इट. Once there lived a couple who spent a lot of time in idle tank. One day, करेक्ट वाच. One day the husband said, I have always wanted to keep cows. If by chance I get some extra money from somewhere, I am going to buy a few cows. व्हेरी गुड, पुढे वाच. But that means a lot of work. You have to feed the cows, walk them, bath them, milk them. Cows need a lot of looking after. One cow would be enough. There's no need to buy more cows, said the wife. ओके, थांब But आता. हा, okay. एकच मिनिट. वन त्यातला जो वुड मधला एल सायलेंट असो आणि देअरच्या पुढे जो अपोस्ट्रॉफी करून एस आहे ना, तिथे आपण असं करतो देअर इज नो नीड. ओके ओके, व्हेरी गुड, परफेक्ट, मस्त वाचलंस, एकदम छान. आता माईक ऑफ करशील? हां.
हा. व्हेरी गुड. एकदम मस्त वाचलं. व्हॉइस माझा तिचा कोणाचा, मला तिचा आवाज व्यवस्थित आला. स्क्रीन थोडासा ब्लर दिसू शकेल, पण व्हॉइस मला तिचा सुद्धा एकदम परफेक्ट आला. कुठेच वाचताना प्रॉब्लेम नाही आला तिचा ऐकताना. ओके, बघितलं आता तुम्ही, तिने एकदम परफेक्ट आणि मस्तपैकी वाचलेलं आहे. फक्त जिथे 2 ठिकाणी वुडच्या ठिकाणी, आता सगळ्यांनी हे जे काही आपण ऐकलं त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. ओके, फक्त एकच जण वाचतंय, बाकीचे सगळे नुसतंच कुठेतरी दुसरीकडे लक्ष लावण्यात असं नाही. तिथे वुडच्या ठिकाणी वुड, शूड हे जे वर्ड्स आहेत इथे एल सायलेंट असतो. व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर सपोज कुठे सुद्धा देर इज तिथे वर्ड होता, तसा सपोज तुम्हाला असा वर्ड दिसला इट अपॉस्ट्रॉफी एस, तर तिथेही इट इज वापरायचं. ओके, करेक्ट. असं जिथेही तुम्हाला अपॉस्ट्रॉफी आणि पुढे असा एस दिसेल, इट, देर ह्या वर्ड नंतर, दॅट नंतर तुम्हाला दिसू शकतो दॅट अपॉस्ट्रॉफी एस. असं जर दिसलं तर त्याच्यामध्ये दॅट इज, देर इज, धिस, धिसच्या पुढे कधी लावत नाही आपण, कारण धिसच्या एंडला सुद्धा एसच येतो. ओके, आता अजून कोण आहे बरं. आता पुढचं प्रमिता. प्रमिता, आर यू देअर? येस मॅम. ओके, वाचशील? येस. ओके, तिने वाचलं त्याच्या पुढचं वाच. बट पासून पुढे, हे बघ स्क्रीनवर दिसेल आता तुला. Yes. But think of all the milk we all get if we buy more, said the husband. That is true, the wife agreed. There will be so much milk that we can even have plenty of dahi and butter and ghee. Would not it be lovely? How lucky that I have all these earthen pots kept aside. I will use one of the pots for milk, one for dahi, one for butter. The ghee I will put in another jar, and I will use this remaining pot to send milk to my sister. Send milk to your sister? Who said you could send milk to your sister? व्हेरी There गुड. will. थांब बस, मस्त वाचलंस. व्हेरी गुड. आता इथे सुद्धा फक्त वूड आणि कुडच्या वेळेला एल सायलेंट. ओके, थोडंसं प्रोनाऊन्सिएशन ऐकू आलं मला, वुल्ड, कुल्ड असं थोडंसं ऐकू आलं, तर वूड आणि कुड. ठीक आहे, अजून एक वर्ड आपल्याला मिळाला. तुझा माईक ऑफ केलास तरी चालेल आता. ओके, मस्त वाचलंस प्रमिता, एकदम छान. सगळे प्रोनाऊन्सिएशन पण तुझी क्लिअर होती, परफेक्ट उच्चार होता, शब्द प्रत्येक व्यवस्थित वाचलास, आणि त्याच्यानंतर सगळ्याचं मीनिंग, तू एक्सप्रेशन पण छान देत होतीस वाचताना. फक्त वूड आणि कुडच्या इथे एल सायलेंटला ठेवायचा. ओके, व्हेरी गुड. आता अजून 2 जणांनी नावं पाठवली आहेत. बरं, दीपिका, आर यू रेडी? Yes. ओके, वाचेल पुढचं बिकॉज पासून पुढे. Because we are going to sell it in the market. That is why I will decide what to do with all that milk, and not a drop of it goes to your sister. Remember, I will see how you can stop me from. तिचे दिसत नाहीये. एक मिनिट, मोठं करते. बघ आता दिसतंय. Sending a pot full of milk to my dear sister. I do all the hard work running after the cows, so naturally I will decide what happens to the milk. Just try stopping me, the wife. टीचर थोडंसं झूम करा ना. Exclaimed.
ओके, व्हेरी गुड. दीपिका एकदम छान वाचलास, परफेक्ट होतं. मस्त. तुम्ही सगळेजण खूपच छान वाचता की इंग्लिश. आतापर्यंत ज्या 3 मुलींनी वाचलं तिघी इंग्लिश मीडियम आहात? प्लीज जरा मला चॅटबॉक्स मध्ये एकदा सांगा, तिघी इंग्लिश मीडियम आहात? सेमी इंग्लिश. ओके, व्हेरी गुड, परफेक्ट. ओके, परफेक्ट. मस्त वाचलत सगळ्यांनी, एकदम व्यवस्थित होतं. प्रत्येकाचं प्रोनाउन्सिएशन खूप छान होतं, बोलायचा ऍक्सेंट छान होता. प्रत्येकाने व्यवस्थित म्हणजे त्याची जी मीनिंग समजून घेऊन तुम्ही वाचलत, हे खूप छान होतं. आपल्याकडे अजून सुद्धा 5 मिनिटं आहेत, तर आपण अजून एक दोघांना वाचायला देऊ शकतो. आणि ह्याच्या बरोबर आता मी नेक्स्ट लेक्चर मध्ये अजून एक ऍडिशन करेन. आपल्याला अजून एक्स्ट्रा आपण 5 मिनिटं देऊया, ग्रामर पेक्षा जास्ती जे महत्वाचं आहे त्याच्यासाठी. तुम्हाला मी आजच्या लेक्चरला एक टॉपिक देईन, त्या टॉपिकवर तुम्ही प्रिपेअर करून या. ओके, आज ज्या 3 मुलींनी वाचलं आतापर्यंत, त्या 3 मुलींनी त्या टॉपिकवर प्रिपेअर करायचं आपलं आपण. कुठूनही गुगलची वगैरे मदत नका घेऊ. तुम्ही इंग्लिशमध्ये फक्त 5 सेंटेन्सेस लिहायची आणि ती सेंटेन्सेस क्लासमध्ये बोलायची. चालेल? जसं आत्ता वाचलं तशीच बोलायची. तुम्ही आता खूप छान वाचताय, बाकीचेही त्यामुळे एवढेच छान वाचत असणार नक्की. तर आता तुमची रीडिंग स्किल्स जर एवढी चांगली आहेत, तर तुम्हाला थोडीशी स्पीकिंग स्किल सुद्धा आपण डेव्हलप करूया. आणि आता मी तुम्हाला लिहून आणायची परमिशन देते. जशी जशी आपली लेक्चर्स, आपलं ग्रामर पुढे जाईल तसं तसं तुम्ही डायरेक्ट मी लेक्चर मध्ये टॉपिक देणार आणि तुम्ही बोलणार, असं सुरू करायचं आपण. ओके, यू आर लेट. पण तुम्ही थोड्याशा खूपच जास्ती लेट झालाय. आता लेक्चर ऍक्च्युली संपत आलंय. जे टॉपिक झालेत आपण रिव्हिजन म्हणून कव्हर करू, तेव्हा तुम्हाला ते शिकता येतील. ओके, व्हेरी गुड. तर मग आता पुढे शार्दूल बोलणार, वाचणार. हा, 1-2 मिनिटं थांब फक्त. मी माझं स्क्रीन प्रेझेंट करते, 2 मिनिटात प्रेझेंट करते, मग तुम्हाला वाचता येईल. Yes. ओके शार्दूल, तुला आता स्क्रीन दिसतोय, क्लिअर दिसतोय? ब्लर दिसतंय. दिसतोय ना? हा, तसं दिसतंय. हा, वाच मग. वेन पासून वाच. Rushed inside when he heard what had happened. He picked up shout stick that stood in a corner and began to swing it through the air and pound it on the floor. The husband and wife were both astounded to see his antics. "What are you doing?" they inquired. "Move aside," said Gopal Bhand. "I have to drive away your greedy cows. You have let them wander, and now they have ruined my fields of beans and cucumbers. Oh, my lovely fields of beans and cucumbers. But you don't have a..." थांबा. व्हेरी गुड, मस्त वाचलास, एकदम परफेक्ट. ओके, तुझा माईक आता ऑफ केलास तरी चालेल. व्हेरी गुड. आपण ऐकलं आता, हर्षदनी सुद्धा खूप छान वाचलं. राईट? ओके, नाव नेक्स्ट शार्दूल. बर शार्दूल, तू वाच. परत एकदा मी स्क्रीन प्रेझेंट करते. आपल्याकडे आता किती वेळ आहे? टीचर, तुम्ही माझं नाव हर्षद बोललं. ओके, तू शार्दूल होतास. ओके, ठीक आहे. हा. सॉरी.
तिथे हरीश होता ना, ते मी चुकून हर्षद वाचलं. ओके, माईक ऑफ केलास तरी चालेल. मग तुझं वाचून झालंय. मग आता माहिका तू वाचशील? ओके. ओके, एक लास्ट छोटूसा पॅराग्राफ आहे, तो वाचू आपण. मूव्ह असाइड पासून वाच. कुठून? मूव्ह असाइड. Move aside, said Gopal Bhatt. I have to drive away your greedy cows. You have let them want, and now they have run my. रुई Blur ब्लर have दिसतंय, एक my मिनिट आता दिसतंय. have run my field of beans and cucumber. Oh, my lovely field of beans and cucumber. But you don't have a field of beans and cucumber, said the husband. As soon as he said, Gopal Bhatt stopped wielding the stick and looked at him with raised eyebrows. The husband and wife understood what he was trying to tell them. Can you tell what he want to say? व्हेरी गुड, मस्त, परफेक्ट. कर आता, माईक बंद केलास तरी चालेल. ओके, व्हेरी गुड. सगळ्यांनी एकदम मस्त वाचलं. की आपण टोटल आता किती जणांनी वाचलं? तुम्ही 5 जणांनी वाचलत ना? 5. मला एका खाली एक तुमची नावं लिहून पाठवता, मी त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवते. बाकी कोणी चॅटबॉक्स मध्ये लिहू नका. माहिका, आदिती, प्रमिता, ओके, आदिती आणि अजून कोणीतरी एकाने वाचलं ना, दीपिका आणि शार्दूल. ओके, व्हेरी गुड. तर आता ह्या 5 मुलांनी नेक्स्ट लेक्चरला माय स्कूल बद्दल लिहून आणायचं. बाकी सगळ्यांनी तुम्ही कोणीही लिहिलं तरी चालेल. पण आता ही जी आज जी 5 लोकांनी रीडिंग केलं ना, ती 5 लोक नेक्स्ट लेक्चरला माय स्कूल टॉपिकवर फक्त 5-5 लाईन्स बोलतील. एसे नाही, ओनली 5 लाईन्स अँड यू हॅव टू स्पीक. तुम्हाला त्या बोलायच्या आहेत. ओके, त्या तुमच्या लँग्वेज मध्ये असू दे. तुम्ही स्वतः जशी जमतील तशी वाक्य कन्स्ट्रक्ट करा आणि मग आपण ती वाक्य वाचणार आहोत. ओके, आणि नेक्स्ट 5 स्टुडंट्स विल गेट अपॉर्च्युनिटी टू रीड इन द क्लास आणि त्यांना मग नेक्स्ट लेक्चरला बोलायला मिळेल. ओके, कोणीही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. आज वाचायला मिळालं नाही, ठीक आहे, आपल्याला नेक्स्ट लेक्चरला अजून वेगळा पॅराग्राफ वाचायला मिळणार आहे. ओके, बाकीच्यांना ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल माय स्कूलवर लिहायला, त्यांनी लिहिलं आणि तुमचं सपोज स्क्रीनशॉट जे लिहाल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि होमवर्क मध्ये सबमिट करा. मी चेक करेन. वाचायला जरी नाही मिळालं तुम्हाला तरी नेक्स्ट टॉपिकवर तुम्हाला नक्की वाचायला मिळणार. ओके, व्हेरी गुड, मस्त वाचलं ज्यांनी कोणी वाचलं. ज्या 5 मुलांनी आज वाचलं खूपच सुंदर वाचलं होतं त्यांनी. ओके, व्हेरी गुड. नाव थँक्यू अँड बाय. Bye, teacher. बाय. Bye, ma'am. Bye, teacher. Bye, teacher. Bye, ma'am. Bye, ma'am. Bye, teacher. Bye, ma'am.